पुणे महापालिकेत आज सोमवारी महापालिकेच्या सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली। जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यावेळी काम पाहिले। भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी बिनविरोध निवड तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। 3 सदस्य यांनी पुणे मनपा महापौरपदासाठी अर्ज दाखल केले होते। भारतीय जनता पक्षाकडून मंजुषा नागपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शीतल सावंत तर काँग्रेसकडून अश्विनी लांडगे यांनी उमेदवारी अर्ज महापौरपदासाठी दाखल केले होते। त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शीतल अजय सावंत आणि काँग्रेसकडून अश्विनी लांडगे यांनी त्यांची नावे 15 मिनिटांच्या माघारी वेळेत मागे घेतली। भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश बिडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्यांशी चर्चा करून संबंधित निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिष्टाई केली आणि ती फळाला आली। त्यानंतर मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली। त्यानंतर सभागृहात उपस्थित सदस्यांनी त्यांचे स्वागत केले। उपमहापौरपदासाठी सुद्धा काँग्रेस पक्षाकडून साहिल केदारी यांनी 2 अर्ज दाखल केले। भाजपकडून परशुराम वाडेकर यांनी देखील 3 अर्ज दाखल केले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दत्ता बहिरड यांनी अर्ज दाखल केले होते। संबंधित अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला। त्यामध्ये पुन्हा एकदा भाजप गटनेते गणेश बिडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली। अखेर उपमहापौरपदी साहिल केदार आणि दत्ता बहिरड यांनी अर्ज माघारी घेतला। यानंतर परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नियुक्तीचे पत्र त्यांना दिले। जनतेला मनापासून धन्यवाद देतो की पुन्हा एकदा पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीवरती विश्वास व्यक्त केला आणि स्पष्ट बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळवून दिलं आणि त्यामुळेच आज पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा महापौर या पुण्याचा झाला। आमच्या मंजुषा नागपुरे या महापौर आणि भाजपा आरपीआय महायुतीचे परशुराम वाडेकर हे उपमहापौर म्हणून त्यांची आज बिनविरोध या ठिकाणी निवड झाली। मी पुणेकरांना तर धन्यवाद देतोच, परंतु पुणे हे एक वेगळ्या राजकीय संस्कृतीचं एक शहर आहे। इथे राजकीय परंपरा संस्कृती जपल्या जातात। त्याचंही उदाहरण आज आपण सगळ्यांनी पाहिलं। स्वर्गीय अजितदादा पवार, स्वर्गीय सुरेशजी कलमाडी हे दोन्ही मोठे नेते या नजीकच्या काळामध्ये आपल्यातून निघून गेले आणि म्हणून त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त कराव्यात म्हणून आज या सभागृहाने ही निवडणूक बिनविरोध केली। म्हणून मी सर्व पक्षाचे पक्षनेते, आमचे पक्षनेते गणेश बिडकर असतील, राष्ट्रवादीचे गटनेते निलेश निकम असतील, काँग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम असतील, सभागृहातले सर्वच वरिष्ठ सभासद यांनी जाणीवपूर्वक हा निर्णय केला आणि पुणे महानगरपालिकेची महापौरपदाची उपमहापौरपदाची निवडणूक ही बिनविरोध झाली। पुणेकरांनी मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला। पुणेकरांनी देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला आणि पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी आम्हाला दिली। गेले मागचे 3-4 वर्ष पुणे महापालिकेचा कारभार हा लोकप्रतिनिधी नसल्यानं प्रशासकाच्या माध्यमातून चालू होता आणि त्यामुळे निश्चितपणे सर्वसामान्य माणूस त्याच्या दैनंदिन समस्या आणि या पुण्याच्या भविष्याचे मोठे प्रकल्प याच्यासाठीचे सुद्धा काही धोरणात्मक निर्णय होत नव्हते। समस्येला नेमका नागरिकांना कुठं जावं हा एक प्रश्न होता। आता मात्र नगरसेवक आले, महानगरपालिकेतले पदाधिकारी सुद्धा आता आले, त्यामुळे पुणेकरांना आपल्या आता दैनंदिन प्रश्न समस्या या सोडवण्यासाठी मदत होईलच, परंतु या शहराच्या भविष्याचा विचार करता काही मोठे धोरणात्मक निर्णय पुढच्या काळात घेतले जातील। पुणे हे देशातील अव्वल स्थानावरचं शहर आम्हाला सगळ्यांना बनवायचं आहे आणि त्यामुळे या पुण्यातले अनेक काही प्रश्न असतील, पुढच्या 50-100 वर्षाचा विचार करून भविष्याचे काही विषय असतील,
हे पुणेकरांनी ज्या अपेक्षेने आम्हाला निवडून दिलंय, पुणेकरांनी ज्या विश्वासानं आम्हाला या ठिकाणी आज पुन्हा काम करायची संधी दिली आहे, त्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकलो, परंतु ती जबाबदारी म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो, एक आमचं कर्तव्य म्हणून पाहतो. त्यामुळे पुणेकरांनी आमच्याकडनं ज्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, ज्या भावना पुणेकरांच्या आहेत, त्या निश्चितपणे जो विश्वास व्यक्त केला तो सार्थ करण्याचा ठरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळे महानगरपालिकेतील आमचे सर्व पदाधिकारी निश्चितपणे करतील, हा मला विश्वास आहे. त्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. संजय राऊत हा विषय आता सोडून द्यावा, इतिहास जमा झाला आता. त्यांना कुणी कामगिरीने घेतलं, त्यामुळे त्यांच्याबद्दलचं काही बोलूही नका, विचारू नका. मला नाही वाटत त्यांच्याकडे कुणी सिरियसली त्यांना आता महाराष्ट्रात घेतलं. विकास थांबला नव्हता. राज्य सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकेचं काम निश्चितपणे चालूच होतं. एक प्रशासक म्हणून चांगलं काम करतच होते, परंतु एक नागरिक आणि महापालिका प्रशासन याच्यातला जो दुवा असतो, तो नगरसेवक म्हणून, तो महापौर, तो उपमहापौर, तो स्थायी समिती अध्यक्ष, हा जो काही महत्वाचा दुवा जो होता, तो कुठेतरी मागच्या 2-3 वर्षात आपण पाहिलं की तो आपल्यामध्ये नव्हता, तो आता आला. त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकरांना निश्चित याच्यातनं एक चांगला भविष्यातलं एक काम करण्याची यंत्रणा व्यवस्था आता उभी राहील.